कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुमाता, भोजनास सुरुवात करावी। ठीक आहे वसुंधरा, मी सांगितलेल्या पद्धतीनं जेवण तयार केलं हो गुरुमाता। बघा, तुझ्या जेवणाने व्रत सोडणारे मी माझं। हो, जेवण अगदी तुम्ही सांगितलं तसंच केलंय, सौम्य आणि साधं। पाप करणार माझ्या अगदी पाप करणार, पाप कर बाबा, पाप कर माझ्या। काय झालं गुरुमाता? तू काय केलंस तू? माझ्या इतक्या वर्षांचं व्रत एका क्षणात मोडलंस? काय मिळालं तुला हे करू? अगं माझ्या जेवणात लसूण आहे. What? मी नाही, काहीच नाही केलं। अगं तुझा पाप माझ्या माती मारून काय मिळालं तुला? काय केलंस तू हे? त्या साध्वी आहेत, लसूण कांदा हे सगळं वर्ज्य आहे त्यांना। तू केवढी मोठी चूक केलीस ग। नाही ना, असं काय करते मला माहित नसणार काय। अहो काहीतरी गैरसमज होतोय, असं मी खरं सांगते, मी असं काहीच केलेलं नाहीये। नाही, मी खोटं बोलत असेल तर जीभ झाडेल माझी। माझ्यावर विश्वास नाही तुझा? स्वतःच्या हाताने खाऊन बघ भाजी। मी खरं सांगते, मी असं काहीच केलेलं नाहीये। अगं वहिनी, तू विसरलीस का? तू मला मगाशीच तर म्हणाली की गुरुमातांना भाजीत लसूण आवडतो म्हणून। आणि आई तिने माझ्या समोर लसूण ठेचून घातला भाजीत। नाही नाही नाही, तू आजारी आहेस ना म्हणून तू विसरली असशील, हो ना? मी शपथ घेऊन सांगते गुरुमाता, मी असं काहीच केलं नाहीये। मी खरं सांगते। वा वसुंधरा, आता खोटंही बोलू लागलात तुम्ही? हा, खोटं बोलणं हे तर पापच आहे, पण ते अमान्य करणं हे घोर पाप आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।